शिमगोत्सवाची धूम कोकणात सुरू झालेली आहे। कोकणामधला शिमगोत्सव म्हणजे कोकणातल्या प्रमुख सणांपैकी एक सण आणि हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे। आणि आज पाकपंचमी आहे आणि या दिवशी कोकणामध्ये आज पहिला होम लागतोय। आपण माहिती घेऊया। मला सांगा, आज पहिला दिवस आहे, कशा प्रकारे हे या ठिकाणी झाड आणलं जातं, त्याला काय म्हणतात आणि कशा हे विधी असतो? आजचा होळीचा पहिला दिवस आहे, त्याला फागपंचमी म्हणतात। आज आमचा भोसते विराचेवाडी येथील हा उत्साह शिमगोत्सव साजरा सुरुवात केलेली आहे। आताच आमच्या सर्व ग्रामस्थांनी ढोल ताशा वाजवून मोठ्या उत्साहामध्ये शीत म्हणतो आपण याला की शेवर जे आम्ही आणतो ते आता आम्ही इथं रेल्वे स्टेशन पासून आणलेली आहे आणि आजच्यापासून या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मला सांगा, पुढील 9 दिवस या ठिकाणी होम लागतो। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा होम लागतो। ह्या 9 दिवसामध्ये काय काय या ठिकाणी उपक्रम होतात? बघा, हा कोकणातला एक पारंपरिक सण आहे आणि मोठ्या उत्साहात सगळे कोकणवासी हा सण साजरा करतात। आमच्या इथे आहे ना, ह्या ज्या 9 दिवसात पहिल्या दिवशी होळीची पूजा केली जाते, शेवरा लावून पूजा केली जाते। त्याच्यानंतर 9 दिवस आमचे बालगोपाळ सगळे आनंदात शिमगोत्सव साजरा करतात। आमच्याकडे एक पारंपरिक गेम आहे, त्याचं नाव चिटोर आहे, काही ठिकाणी आट्यापाट्या म्हटलं जातं। हा गेम वर्षानुवर्ष आणि पारंपरिक पद्धतीने आमच्या इथे चालू झालेला आहे आणि चालत राहिलेला आहे, याच्या पुढेही चालत राहील। त्याच्यासाठी हे जे आमचे तरुण मित्रमंडळ आहेत त्याच्यात उत्साहाने काम करतात आणि शिमगा पूर्ण करण्यासाठी सगळे मन मिळावूपणे काम करतात आणि आनंदात शिमगोत्सव साजरा करतात। मोठी होळी झाल्यावर साधारण पंचमीच्या दिवशी आमच्याकडे पालखी उत्सव असतो आणि त्याच्यातही सगळे चाकरमानी गावकरी मोठ्या सहभागाने काम करतात। आपण या ठिकाणी बघितलं की शिमगोत्सव जो आहे हा आजपासून सुरू झालेला आहे। खरा शिमगोत्सव जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो। त्यामध्ये काही ठिकाणी पहिल्या होमापासून सुरुवात होते, तर काही ठिकाणी हुताशनी पौर्णिमेनंतर गावदेवांच्या पालख्या ज्या आहेत ह्या गावोगावी आपल्या भक्तांना घरोघरी जाऊन भेटतात आणि तो जो एक क्षण असतो तो फार आनंदाचा असतो। त्याच्यामुळं कोकणातल्या प्रमुख आणि आनंदाच्या आणि उत्साहाच्या सणाला आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।